नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा महा एपिसोड 1 तासाचा विशेष भाग हा मी तुम्हाला अगदी थोडक्या शब्दामध्ये सांगणार आहे। आजच्या या भागात आपण पाहणार आहोत की अनिमेष नक्की कोण आहे ते, त्याचबरोबर मिठू सुद्धा बरी होऊन घरी आलेली आहे। चला तर मग आजच्या या एपिसोडला सुरुवात करूया। तर सुरुवातीलाच आपण पाहतो की मीरा इन्स्पेक्टर घरी आलेले असतात। आता त्यांना पाहून ह्या तिघी जणी शॉक होतात। मीरा इन्स्पेक्टर म्हणतात, काय ग मस्तच मजा चालली तुम्हा तिघींची, एक तिकडे जेलमध्ये तर दुसरी एक हॉस्पिटलमध्ये जीवाशी झगडते, तुम्ही तर मस्तपैकी पार्ट्या जोडतायत का? मैत्रिणींना योग्य ठिकाणी पाठवलं म्हणून सेलिब्रेशन आहे हे सगळं? तेजा यावरती जरा चिडतच म्हणते की 1 मिनिट काय बोलताय तुम्ही, काही पार्ट्या वगैरे जोडत नाही आम्ही, मी चालली आहे माझ्यासाठी सेंड ऑफचं सेलिब्रेशन आहे हे। यावरती मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की सेंड ऑफ त्या दोघींचा जो केलाय ते काय कमी आहे का? कुठे चालली आहेस तू? तेजा म्हणते सिंगापूरला चालली आहे मी, आज रात्रीचीच फ्लाईट आहे माझी, तिकडे नवीन जॉब मिळालाय मला म्हणून मी निघतच होते, त्यासाठी सेंड ऑफ पार्टी देण्यासाठी हे सगळं केलंय त्यांनी, कळलं आता कसलं सेलिब्रेशन आहे ते? मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की ओ मॅडमला आता रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, काय फॉरेन रिटर्न होणार ना तुम्ही, संशय म्हणून नाही पण पासपोर्ट आहे का व्हॅलिड तुझा? असं म्हटल्यावर आता तेजाला फार राग येतो। ती रागातच म्हणते की मॅडम काय बोलताय तुम्ही, मी एक क्वालिफाईड इंजिनियर आहे, माझ्या स्किलवर मला तिकडे जॉब मिळालाय म्हणून मी तिकडे चालली आहे, ठीक आहे पासपोर्टच बघायचा आहे ना तुम्हाला, दाखवते मी। असं म्हणत तेजा तिचा पासपोर्ट मीरा इन्स्पेक्टरला दाखवते। आता मीरा इन्स्पेक्टर तो पासपोर्ट बघतात आणि म्हणतात, ठीक आहे मला एक सांगा, तुम्ही सगळ्या जणी काय डोक्यावर पडल्यात का? एवढी साधी गोष्ट कळत नाही? ही क्रिमिनल केस आहे, क्रिमिनल केस चालू असताना तू असं परदेशात पळून जायचा प्लॅन करतेस, तेही पोलिसांना न विचारता? कायद्याप्रमाणे तुम्हाला कोणालाही देश सोडून जाता येणार नाही, तुझ्या या मैत्रिणींनी तुला सांगितलं नाही का? असं म्हटल्यावर आता तेजा मीरा इन्स्पेक्टर सोबत आर्ग्युमेंट करायला लागते, तर वल्लरी तिला शांत करते। पुढे मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की कोणाला इथून कुठेही जाता येणार नाही, गुपचूप इथेच थांबायचं, आली मोठी सिंगापूरला जाणारी। असं म्हणत आता मीरा इन्स्पेक्टर तो पासपोर्ट घेऊन तिथून जातात। तेजा म्हणू लागते की अहो मॅडम माझा पासपोर्ट, माझा पासपोर्ट। पुढे ती वल्लरीला म्हणते की अगं ती माझा पासपोर्ट घेऊन गेली। वल्लरी तेजाला शांत राहण्यास सांगते। त्यानंतर आता आपण असं पाहतो की रात्री सगळ्याजणी झोपलेले असतात। आता एक माणूस तिथं चाकू घेऊन येतो, तो घरामधून इकडून तिकडून फिरतो आणि वल्लरी समोर येतो। वल्लरी समोर आल्यावरती तो चाकू हा माणूस तिच्या पोटामध्ये खूप असतो। आता हे असतं मनोजचं स्वप्न। आता मनोज डचकून जागा होतो, तेवढ्यात आता मनोजला फोन येतो। मनोज फोन रिसीव्ह करतो तर समोरची व्यक्ती म्हणते, काय रे मनोज भांबरे, बायकोची काळजी आहे की नाही तुला? एवढं सांगितलं तरी अजून काही बदलत नाहीयेस तू, गावाला घेऊन जा तिला, नाहीतर तिच्या चितेला अग्नी द्यायला तुझ्यावरती वेळ येईल, सांगतोय मी तुला, हे शेवटचं आहे, समजलं का? असं म्हणत आता फोन कट करतो। बघा मित्रांनो, आता हा धमकीचा फोन कुणी केला होता ते आता आपल्याला कळणार आहे। तर आता ही व्यक्ती म्हणते की साहेब तुम्ही म्हणालात ना तसा सॉलिड डोस दिलाय त्या मनोज भांबरेला, तो घाबरून ससा झालाय, आता तो आता त्या वल्लरीला घेऊन गावी जातो का नाही बघाच तुम्ही। तर आता हे सगळं घडवणारा असतो युवराज। युवराज म्हणतो, शब्बास, असाच फॉलोअप घेत राहा। कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची एक ठरवलेली जागा असते, प्रत्येकजण आपल्या जागी राहिलं ना तर आयुष्य जगणं किती सोपं होतं नाही का? आता ती मिथिला माने कोमात, ती श्वेता तुरुंगात आणि ही वल्लरी आता तिच्या गावी जाणार, ह्या सगळ्यांची जागा ठरलेली आहे आणि ती मी ठरवलेली आहे। तर आता हा मुलगा म्हणतो की साहेब काय डोकं लावलंय तुम्ही त्या श्वेताला तुरुंगात अडकवून, नाहीतर सगळ्यांना कळालं असतं ना की तुम्हीच अनिमेष आहात। झालं मित्रांनो, आता हा युवराजच अनिमेष आहे, माझा अंदाज चुकला, मला वाटलं होतं की हर्षित असणार आहे। कोणीतरी मित्रांनो मला कमेंट केली होती मागच्या व्हिडिओमध्ये, गंगाधर ही शक्तिमान है और अनिमेष ही युवराज है, तर खरंच मानलं त्या व्यक्तीला। चला पुढे आता युवराज त्या मुलाच्या कानफडात लावतो आणि म्हणतो, काय बोलतोयस, अक्कल आहे का तुला? पुन्हा हे नाव तोंडात आलं ना तर जीभ हासडून देईन, विसरायचं आता हे नाव, डिलीट करून टाकायचं, आता मी फक्त आणि फक्त युवराज ढवळे पाटील आहे। कोण? युवराज ढवळे पाटील। त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे दरवाजा खूप कोणतरी जोरजोरात वाजवत असतं। वल्लरी उठते आणि मनातच म्हणते की इतक्या रात्री कोण आलं असेल, असं म्हणत दरवाजा उघडते तर समोर मनोज असतो। आता मनोज फार घाबरलेला असतो आणि तो तिला म्हणायला लागतो की चल चल बॅग भर, आपल्याला आत्ताच्या आत्ता गावाला निघायचे। वल्लरी म्हणते की अहो काय झालं, आत्ता का गावाला निघायचे? तुम्हीच म्हणालात ना इथे थांब म्हणून, आणि आता मध्येच काय म्हणताय गावाला जायचं, आणि झालंय काय एवढं, तुम्ही काय एवढे घाबरलायत? मनोज मात्र तिला गावाला जाण्यासाठी खूप फोर्स करत असतो। तो म्हणतो, ते काय मी तुला नंतर सांगतो, तू आत्ताच चल माझ्यासोबत। वल्लरी म्हणते, अहो पण मनीषाताईंचं लग्न अजून त्याला वेळ आहे ना, आणि पुढच्या आठवड्यात माझी परीक्षा आहे, मी आत्ता नाही येऊ शकत अशी गावाला। मनोज म्हणतो, अगं वल्लू तू किती प्रश्न विचारतेस, तू चल माझ्यासोबत गावाला, आणि ही परीक्षा बिरीक्षा आहे ना ते नंतर बघू, तू आता लगेच चल माझ्यासोबत।
वल्लरी मात्र विचारत असते नक्की काय झालंय म्हणून. पुढे मनोज म्हणतो की एक काम कर, तू सामान भरून ठेव, मी उद्या सकाळी लवकर येतो, आपण गावाला जाऊया. आणि आता ऐक, मी जातो आता आणि कडी लावून घे, उद्या सकाळी मी येण्याआधी तुला फोन करतो, त्याशिवाय दरवाजा उघडू नकोस, नीट दरवाजा लावून घे. असं म्हणत आता खूप घाई गडबड करत मनोज तिथून जातो. वल्लरी दरवाजा लावते आणि स्वतःशीच म्हणते की काय झालंय असं एका रात्रीमध्ये, हे एवढे का घाबरले होते आणि का गावाला जायला सांगतात ते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तेजा आणि प्रेरणाला कळतं की वल्लरीला गावी जावं लागणार आहे. तेजा मनोजला फोन करते आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की अरे तिची परीक्षा आहे आता, आणि तुझंच म्हणणं असतं ना नेहमी की पेपर चांगले गेले पाहिजेत, अभ्यास चांगला केला पाहिजे, हा आटापिटा असतो तुझा, मग आता असं अचानक झालंय काय. मनोज मात्र काहीच सांगायला तयार नसतो. तो फक्त वल्लरीला गावाला घेऊन जाण्याचा हट्ट करत असतो. तेजा मात्र रागातच फोन कट करते आणि वल्लरीला म्हणते काय चावलंय ग तुझ्या नवऱ्याला, अरे काही बोलतोय तो, काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीये, किती मी समजवलं त्याला. प्रेरणा म्हणते की याआधी पण असा कधीच त्यांनी हट्ट केला नाही, उलट भाऊजी नेहमी म्हणायचे तू इथे राहा, अभ्यास कर, व्यवस्थित कर सगळं, आणि मग आता अचानक झालंय काय सगळं. तेजा म्हणते एक्झॅक्टली, अरे किती पद्धतीने समजावून सांगितलं मी त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. तेवढ्यात आता वल्लरीला तिच्या सासूबाईंचा फोन येतो. वल्लरी म्हणते की हॅलो आई, कशा आहात तुम्ही. तिकडून वल्लरीची सासू खूप रागातच म्हणते मला सोड, तुझं काय चालून राहिले ते सांग आधी, अगं माझ्या चांगुलपणाचा तू गैरफायदा घेतेस का. वल्लरी म्हणते मी काय केलं आता. वल्लरीची सासू म्हणते काय केलं म्हणजे, तू काहीच करत नाही ना, त्याचा जास्त त्रास होतोय, मनीषाच्या साखरपुड्याचं काम बाकी आहे, मी एकटीनंच सगळं करायचं का, ती संगी गेली माहेरपणाला, आणि आता नवरी मुलीच्या मोडक्यावरती सगळी कामं देऊ का, तुला किती वेळा सांगितलं, तुला समजत नाही का, तुझी काही जबाबदारी नाहीये का. आता असं म्हणून वल्लरीची सासू वल्लरीला चांगलंच झापडते. तर वल्लरी मात्र फोन ठेवते आणि मनातच म्हणते की काय झालं या सगळ्यांना, सगळेजण मला गावाला का बरं बोलवतायत. त्यानंतर आता मनोजची आई मनोजला फोन करते. मनोज तिकडून घाईतच म्हणतो की काय ग, झाला का फोन वल्लरी सोबत, काय म्हणाली, झाली का यायला तयार ती या सुड्याला. मनोजची आई म्हणते की हो माझा झाला फोन, ती येईल आता, पण मला एक सांग म्हणे की तू मला एवढं रागात का बोलायला लावलं, बिचारी रडवेली झाली होती ती, जरा प्रेमाने बोललं असतं तर काय बिघडलं असतं रे. मनोज म्हणतो हे बघ, हे सगळं करायची गरज होती आता, मी तुला तिकडे आलो ना की मग सांगतो, ठेव बरं फोन तू. असं म्हणत आता मनोज फोन ठेवतो. मनोजची आई मात्र विचारतच पडते की आता एवढं कसलं टेन्शन आलं याला की त्याने मला वल्लरीशी अशा भाषेत बोलायला लावलं. त्यानंतर आता आपण असं पाहतो की मीरा इन्स्पेक्टर श्वेताला तिच्या मैत्रिणीच्या विरोधात भडकवत असतात. मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की तू इथं सडत बसलीस, तुझ्या मैत्रिणी तिकडे मजेत आहेत, काल गेले होते बुलबुल बागेत, पार्टी चालू होती. खोटं वाटतंय का, अगं माझ्या डोळ्याने बघून आलीये, मस्त धमाल करायच्या मूडमध्ये होत्या तिघी जणी. श्वेता म्हणते कशाला उगाच त्रास देताय मॅडम मला, का सारखं सारखं माझ्या मैत्रिणीच्या विरोधात भडकवतायत मला. मीरा इन्स्पेक्टर म्हणतात की तुला याआधी पण मी सांगितलंय, या जेलच्या बाहेर तुझं कोणी राहिलेलं नाहीये, तुझ्या मैत्रिणी तुला सोडवण्याचा काहीच प्रयत्न करत नाहीये. तुझी ती मैत्रीण तेजस्विनी विचारे, तुझी ती तेजा, जिची तू सतत बाजू घेत असते ना, तिनेच तुझ्या विरोधात स्टेटमेंट दिले, अगं चालली होती ही केस सोडून, तुला सोडून. यावरती श्वेता म्हणते मग काय झालं, तिच्या घरी चालली असेल ती. मीरा इन्स्पेक्टर म्हणतात घरी नाही, हा देश सोडून चालली होती. आता हे ऐकल्यावरती श्वेताला धक्काच बसतो आणि ती म्हणते की का, देश सोडून का चालली ती, नाही खोटं बोलताय तुम्ही, ती कशाला जाईल देश सोडून, तिचं इथं चांगलं चाललंय, सगळं काही मस्त आहे, नोकरी पण करते ती इथे. मीरा इन्स्पेक्टर म्हणतात अगं नोकरी शोधली तिने तिकडे सिंगापूरला, वैतागली असेल तुझ्या या केसला, सतत पोलीस स्टेशनच्या चक्रा, दुसरीकडे ते मिठूसाठी हॉस्पिटलला चक्रा, नको असेल तिला ही कटकट, मग काय IT कंपनीत चांगला जॉब आहे, रगड पैसा मिळालाय, मग चालली असेल चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी सिंगापूरला. थोडक्यात काय, त्यांना तुझी काहीच पडलेली नाहीये. त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे हॉस्पिटलमध्ये मिठूला अचानक मोठमोठ्याने श्वास लागायला लागतो. आता ते पाहून मिठूचे बाबा फार घाबरतात आणि जोरजोरात डॉक्टरांना आवाज देऊ लागतात. तर इकडे दुसरीकडे वल्लरी ही गावी जायला निघालेली असते. तेवढ्यात आता वल्लरीला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि ती मोठ्याने ओरडते काय, असं म्हणून आता तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता ह्या सगळ्या जणी इकडे हॉस्पिटलला येतात आणि डॉक्टरांना म्हणतात की काय झालं डॉक्टर. डॉक्टर म्हणतात मला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, शी इज आउट ऑफ डेंजर, ती ट्रीटमेंटला चांगली रिस्पॉन्स देते आणि तिच्या जीवाला आता कोणताही धोका नाहीये. आता हे असं म्हटल्यावरती सर्वांना फार आनंद होतो. तर मनोज म्हणतो खरंच चमत्कारच झाला की, देवच पावला म्हणायचं. प्रेरणा म्हणते की हो, स्वामींचीच कृपा आहे. वल्लरी म्हणते की डॉक्टर आता आम्ही हिला घरी घेऊन जाऊ शकतो का. डॉक्टर म्हणतात की हे बघा, काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये, पण आपण इथेच थोडे दिवस तिला मॉनिटर करू आणि तिला बरं वाटलं की डिस्चार्ज देऊ, मग तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतात.
तर मिठूचे बाबा म्हणतात की नाही, तिला बुलबुल बागेत मी नेऊन देणार नाही. ज्या ठिकाणी बुलबुल बागेत माझ्या लेकीवर हल्ला झाला त्या ठिकाणी मी तिला नेऊन देणार नाही. तर तेजा प्रेरणा दोघी जणी म्हणतात की अहो काका तुम्ही असं काय बोलतायत. असं म्हणून आता ह्या दोघी जणी मिठूच्या बाबांना समजावून सांगू लागतात. पण मिठूचे बाबा मात्र मिठूला बुलबुल बागेत जाऊन द्यायला तयार नसतात. डॉक्टर म्हणतात की हे बघा माने साहेब, तुमची मुलगी तरुण आहे, ती लवकर रिकवर होईल. पण पण समजा उद्या काही कॉम्प्लिकेशन आलं आणि जर का तिला हॉस्पिटलला ॲडमिट करायची वेळ आली तर घर जवळ नको का? तुम्ही साताऱ्याहून इकडे नाही पोचू शकणार लवकर, ते रिस्की ठरेल. पुढे डॉक्टर म्हणतात की ती आत्ता ज्या घरात राहते तिथे तिच्या आठवणी या आत्ताच्या काळातल्या आहेत, त्यामुळं तिथे ती लवकर बरी होईल. तुम्ही तिला इथेच राहू द्यावं. हे बघा मिस्टर माने, मला तुम्हाला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितले, बाकी डिसिजन तुमचा आहे. असं म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात. पुढे आता तेजा आणि प्रेरणा ह्या दोघी जणी मिठूच्या बाबांना समजावून सांगू लागतात की मिठूची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ, तिला काही होऊन देणार नाही. यावरती मिठूचे बाबा म्हणतात तुम्ही दोघी आहातच ग, पण वल्लरीचं काय? जी मुलगी श्वेताची बाजू घेऊ शकते ती काय बी करू शकते, आणि हिने जर का माझ्या लेकीवर हल्ला केला तर मग काय करायचं? आता हे ऐकल्यावरती वल्लरीला फार वाईट वाटतं. प्रेरणा म्हणते अहो काका काय बोलताय तुम्ही, असं ती कधीच करू शकत नाही. उलट आमच्या दोघींपेक्षा ना मिठूची जास्त काळजी ती घेईल. तेजा म्हणते की एक्झॅक्टली, मिठूची जशी तिची आई काळजी घेते ना तसंच तिच्या आईसारखी काळजी घेणारी दुसरी कोणी असेल ना तर ती वल्लरी आहे काका. असं म्हणून आता प्रेरणा आणि तेजा मिठूच्या बाबांना खूप समजावून सांगायचा प्रयत्न करतात. यावरती मिठूचे बाबा म्हणतात ठीक आहे, मला लगेच सांगता येणार नाही, 2 दिवस द्या मला, मिठूच्या आईला पण विचारावं लागेल. असं म्हटल्यावरती आता ह्या तिघींना जरा बरं वाटतं. वल्लरी मनोजला म्हणते की हे बघा, मिठूताईंच्या वडिलांनी जर 2 दिवस त्याने इथंच ठेवण्याचा निर्णय घेतला ना तर मला इथं थांबावं लागेल. हो, मी तिकडे आले असते पण खरंच आता इथं माझी जरा जास्त गरज आहे. असं म्हणून ती मनोजला आता इथे थांबण्याची रिक्वेस्ट करते. मनोज म्हणतो ठीक आहे, तू इथे थांब, पण मी तुझ्यासोबत पण इथेच थांबणार आहे. वल्लरी म्हणते पण आहो तुमचं काम. मनोज म्हणतो तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस माझ्या, मी काय आहे ना ते करेल, पण मी तुझ्यासोबत इथंच थांबणार. आता 2 दिवसानंतर मिठू घरी येणार म्हणून प्रेरणा आणि तेजाने मस्तपैकी घर तिच्यासाठी सजवलेलं असतं. दारावरची बेल वाजते. दरवाजा उघडल्यावरती समोर वल्लरी तोंड पाडून उभी असते. प्रेरणा म्हणते की वल्लरी, मिठू कुठे आहे? वल्लरी म्हणते ते डॉक्टर म्हणाले की मिठूताईंना अजून काही दिवस हॉस्पिटलला ठेवावं लागेल. यावरती तेजा फार चिडते आणि म्हणते काय डोक्यावर पडलाय का हा डॉक्टर? प्रेरणा पण रागातच म्हणते बघ ना अगं, मला पण खूप राग आलाय त्या डॉक्टरचा. आता वल्लरी हसायला लागते आणि म्हणते की अहो पहा तरी कोण आले ते. असं म्हणत ती बाजूला होते तर मिठूला तिच्या वडिलांनी व्हीलचेअरवरती आणलेलं असतं. मिठूला पाहून तेजाला आणि प्रेरणाला फार आनंद होतो. तेजा म्हणते की मिठू वेलकम होम, फायनली तू आपल्या घरी आलीस. पुढे प्रेरणा मिठूचं औक्षण करते आणि आता हे सगळेजण आतमध्ये येतात. वल्लरी दरवाजातच उभी असते आणि ती म्हणते की मिठूताई तर परत आल्या, पण आता श्वेताताईंना पण परत आणणार आणि सत्य सगळ्यांसमोर येणार. प्रेरणा म्हणते तू आता मिठू परत घरी आलीस ना त्यामुळं घर कसं भरल्यासारखं वाटतंय ग. तेजा म्हणते तुझा किलबिलाट मिस करत होतो आम्ही या घरात. प्रेरणा म्हणते किलबिलाट कसला ग, चिवचिवाट असतो मिठूचा, आपल्या बुलबुल बागेतली चिमणी आहे ना ती. तेजा म्हणते ॲक्च्युली दोन्ही नाही, भोंगा आहे भोंगा, हा करेक्ट वर्ड आहे, जोरजोरात मोठमोठ्याने वाजणारा भोंगा. काही म्हण तू वाटलेस तर, पण हा डिस्टर्बन्स करणारा आवाज हवा हवासा वाटतोय ग मिठू, प्लीज लवकर बरी हो. आता मिठूचे बाबा म्हणतात खूप उपकार झाले तुमचे, चला आता मला जायला हवं. आता ह्या तिघीजणी मिठूच्या बाबांना तिथे राहण्यासाठी रिक्वेस्ट करतात. मिठूचे बाबा म्हणतात की नाही, मिठूची आई तिकडे एकटी गावाला दुकान सांभाळते, तिकडे पण लक्ष द्यायला हवं. पुढे मिठूचे बाबा मिठूच्या कानाजवळ जातात आणि म्हणतात की मिठू बाळा काळजी घे हा. असं म्हणत तिची एक गोड पापी घेतात आणि पुढे म्हणतात की ही औषधं आहेत आणि हे डॉक्टरांनी काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ते पहा, मी येतो. असं म्हणत आता मिठूचे बाबा तिथून जातात. कमाल आहे मित्रांनो, आपली मुलगी एवढी आजारी असताना, तिची अशी कंडिशन असताना हे खुशाल तिला तिथे सोडून गावाला निघून जातात म्हटल्यावर कमालच आहे. असो, ही एक मालिका आहे, आपण समजून घ्यायला हवं. चला, त्यानंतर आता मिठूचे बाबा गेल्यावरती थोड्या वेळातच मनोजला अननोन नंबरवरून फोन येतो. आता अननोन नंबर पाहून मनोज थोडा घाबरतो आणि बाहेर फोनवरती बोलण्यासाठी येतो आणि म्हणतो हॅलो कोण? समोरचा व्यक्ती म्हणतो की तुझा जिगरी दोस्त बोलतोय. मनोज म्हणतो दोस्त म्हणजे नाव काय? पुढचा व्यक्ती म्हणतो की नावात काही नसतं बघ, आता ती मिठू घरी आली म्हणजे हॉस्पिटलमधला एक बेड रिकामा झालाय हेच सांगायला फोन केला होता. तो बेड पुन्हा बुक करून ठेव भाई, तुला गरज लागणार आहे त्याची. मनोज म्हणतो की म्हणजे?
समोरचा व्यक्ती म्हणतो, अरे तुझ्या बायकोसाठी वल्लरीसाठी बुक करून ठेव बेड, आता तिला लवकरच त्या बेडची गरज लागणार आहे. असं म्हटल्यावरती आता मनोजला फार टेन्शन येतं. तेवढं तिथे वल्लरी येते आणि म्हणते की अहो ऐका ना, मिठूच्या बाबांनी ही औषधं दिली तेवढी घेऊन या. मनोजचं मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं. वल्लरी म्हणते, अहो ऐकताय ना मी काय बोलते ते, काय झालं, कुणाचा फोन होता, अहो काय एवढे तुम्ही घाबरलायत. मनोज मात्र वल्लरीला काही सांगायला तयार नसतो. तो म्हणतो ठीक आहे मी औषध घेऊन येतो, असं म्हणत घाबरत मनोज तिथून निघून जातो. आता ह्या तिघीजणी रिलॅक्स होत कॉफी घेत मिठूबद्दल चर्चा करत असतात. त्या मिठूबद्दल म्हणत असतात की आता मिठूने लवकर बरं व्हायला हवं, तिच्या हाताची पायाची हालचाल व्हायला हवी आणि त्यासाठी आपण हे करू ते करू, तिच्यासाठी चांगले चांगले पदार्थ बनवू, असं ह्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. आता वल्लरीमध्येच म्हणते की या सगळ्यांमध्ये तुम्ही दोघी पण एक गोष्ट विसरल्यात. आता तेजा आणि प्रेरणा म्हणतात की काय. वल्लरी म्हणते श्वेताताई. आता श्वेताचं नाव ऐकताच या दोघींचा चेहरा पडतो. वल्लरी म्हणते की मिठूताई जशा घरी परत आल्या ना, तसंच आता आपल्याला श्वेताताईंना न्याय मिळवून देऊन घरी त्यांना परत आणायला हवं. तुम्ही दोघी पण कसं काय विसरल्या त्यांना. यावरती प्रेरणा म्हणते की हे बघ वल्लरी, श्वेताला मी विसरले नाहीये, पण मिठू घरी आली ना याचा आता जास्त आनंद आहे ना आपल्याला. तेजा म्हणते मी आधीच सांगते, श्वेता या घरात मला नकोय. जी मुलगी स्वतःच्या मैत्रिणींवर हल्ला करू शकते त्या मुलीला माझ्या डोळ्यासमोर मला बघायची अजिबात इच्छा नाहीये. आय होप इट्स क्लिअर नाव. प्रेरणा तेजाला समजून सांगू लागते की अगं वल्लरी काय म्हणते ते तर नीट ऐकून घे. तेजा रागातच म्हणते, अगं ती जर या घरात असेल तर मिठूला कसं वाटेल याचा विचार केलायस का तू. उद्या मिठू जागी झाली आणि श्वेताला आजूबाजूला पाहिलं तर तिची तब्येत कशी सुधारेल सांग बरं तू. अजून उलट बिघडेल तिची तब्येत. वल्लरी म्हणते, श्वेताताई अजून पण गुन्हेगार सिद्ध झालेल्या नाहीयेत, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की श्वेताताईंवर अन्याय मी होऊन देणार नाही. दोघी पण आपल्या मैत्रिणी आहेत, दोघींची पण काळजी आपण घ्यायलाच हवी. तेजा म्हणते सॉरी, मिठूच्या हल्लेखोराची काळजी घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. वल्लरी म्हणते ते जाऊ द्या आता, हा विषय आपण सोडून देऊ. भांडण्यापेक्षा ना आपण मिठूताईंची काळजी घेऊया, आपण तसा प्रयत्न करूया. असं म्हणत आता ह्या तिघी जणी इंटरनेटवरती मिठूला बरं करण्यासाठी काय काय करता येईल ते पाहू लागतात. आता तेजा म्हणते की मी काय म्हणते, मिठूने आत्तापर्यंत जो काही स्ट्रगल केला आहे ना तो आपण सगळा सीन तिच्यासमोर क्रिएट करूया. प्रेरणा म्हणते की एक काम करूया, आपण जोकर बनून तिला हसूया. वल्लरी म्हणते नाही प्रेरणाताई, त्यापेक्षा मला असं वाटतंय की मिठूताईंनी आत्तापर्यंत जी काही कामं केलीत ना त्याची आपण नक्कल केली तर काय वाटतं तुम्हाला. प्रेरणा म्हणते हो हे पण चालेल. तेजा म्हणते एक आयडिया, मला ना एक खूप भारी गोष्ट सुचली. असं म्हणत तेजा ह्या दोघींना तिला काय सुचलं ते सांगते. पण मित्रांनो ह्यांनी काही आपल्याला दाखवलं नाही की आता तेजाने नक्की काय सांगितले ते, तर ते आपल्याला आता पुढील भागात पाहायला मिळेल. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.